Good afternoon, Arundhati. How are you? Hi Ashish, I'm fine. How are you? I'm doing fine. Thank you. माझा फेसबुक पोस्ट बघून तू पटकन रिस्पॉन्ड केलंस त्याबद्दल थँक्यू. आणि No problem at all. याच्या मागचा ऍक्च्युली हेतू हा आहे की आपण गेल्या 2-3 वर्षाची लोक इथे आलोय, तर त्यांना काय एक्सपिरियन्सेस आलेले आहेत तर ते जरा शेअर केलं तर जे लोक नवीन येणारे असतील त्यांनाही कळेल. काही लोक जे ऑलरेडी आलेले आहेत, जे त्या बोटमध्ये गेलेले आहेत, त्यांनाही वाटेल अरे हा आपल्याला असंच एक्सपिरियन्स चालू होते. खरंय सो खरंय. ओव्हरऑल आपण एक लाईट नोट वरती हा एक इंटरव्ह्यू केलेला आहे. हे ऑफिशियल काही नाहीये अजिबात. डोंट हॅव टू वरी अबाउट एनिथिंग आणि डोंट गिव्ह अवे एनी नक्कीच. पर्सनल इन्फॉर्मेशन. जस्ट कीप इट फन. जस्ट वी आर टॉकिंग, हॅव्हिंग चॅट, दॅट्स इट. येस, ठीक शुअर. आहे. मलाही आवडेल माझे एक्सपिरियन्सेस शेअर करायला. फॅन्टास्टिक. सो लेट्स स्टार्ट विथ युअर नेम. वेअर आर यू फ्रॉम आणि ऑस्ट्रेलियामध्ये कधी आलीस? ओके. सो माझं नाव अरुंधती साने आणि बरीच काही वर्ष याच्या आधीची आम्ही सिंगापूरला होते. म्हणजे बेसिकली पुणे मुंबई विभागातली आहे आणि त्याच्यानंतर आम्ही सिंगापूरला होतो आणि मागच्या वर्षी जून मध्ये आम्ही ऑस्ट्रेलिया मेलबर्न मध्ये आलो. म्हणजे माझ्या नवऱ्याचं प्रमोशन झालं, सो आम्हाला इकडे यावं लागलं. सिंगापूरमध्ये बाय प्रोफेशन मी टीचर आहे. सिंगापूरमध्ये मी एका कॉलेजमध्ये शिकवत होते, प्रोफेसर होते. केमिस्ट्री आणि फिजिक्स हे विषय शिकवते. आणि इथे पण सध्या वर्किंग आहे. माझी स्वतःची अकॅडमी आहे जिथे आम्ही कोचिंग क्लासेस म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्सचे ट्युशन्स आणि अलाइन्ड सायन्सेसचे सगळे प्रोग्राम्स घेतो, वर्कशॉप्स घेतो आणि ट्युशन्स. आणि मग माझ्याकडे टीम आहे माझी स्वतःची. सो वी आर वर्किंग टुगेदर आणि छान चालू आहे. सो ही जी अकॅडमी आहे ही फंक्शनिंग जे चालतं हे विदिन लाईक अ इयर्स टाइम यू बिल्ड एव्हरीथिंग विथ द टीम? हो, गॉड्स ग्रेस म्हणजे खरं आहे. ऍक्च्युली माझ्याकडे टीचिंगचा चांगला एक्सपिरियन्स मिळाला मला. म्हणजे मी जवळजवळ 10-11 वर्षांमध्ये मी आधी इंजिनिअरिंग स्टुडंट्सना शिकवत होते. त्याच्यानंतर 11वी-12वीचे IGCSE करिक्युलम घेतला, IB करिक्युलम घेतला आणि आता ऑस्ट्रेलियन करिक्युलम. सो खूप वाईड एक्सपोजर मिळालं. त्यामुळे मला हे सोपं गेलं. सो वर्षभरामध्ये अकॅडमी स्थापन झाली. त्याच्यामध्ये आता जवळजवळ 40 मुलं आहेत. प्रायमरी टू सेकंडरी 12वी पर्यंत ती स्प्रेड अक्रॉस आहे. मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री आणि जनरल सायन्सेस हे सगळं आम्ही कंडक्ट करतो आणि चांगलं चाललंय. Good. So it's glad to know that you are again another woman in the business doing fantastic in Thank education you so sector. much. All the best for that one. Thank you very much. आता मला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की आय नो लॉट ऑफ पीपल हु केम फ्रॉम इंडिया as well as सिंगापूर as well, की सिडनीमध्ये मायग्रेट झाले. काही लोक विलिंगली झाले, काही लोकांची ट्रान्सफर झाली म्हणून आले, काही लोक जॉब निमित्त आले, यु नो दॅट काइंड ऑफ थिंग. सो सिंगापूर टू सिडनी हा जो जर्नी आहे तर काय म्हणजे व्हॉट वॉज अ बिग डिफरन्स? व्हॉट वॉज युअर थॉट प्रोसेस की ऑस्ट्रेलिया कसं असेल आणि ऍक्च्युअली काय निघालं? ओके. सो बेसिकली सिंगापूरमध्ये आमचं वेल सेटल्ड सगळं होतं. सो इट वॉज हजबंड्स प्रमोशन की आम्हाला यायचं होतं इकडे. आणि एक असा पण विचार होता डोक्यात की एक्सप्लोअर करून बघूया. म्हणजे एक असतं ना की मुलं लहान आहेत, अजून सेकंडरी एज्युकेशन चालू नाहीये, प्रायमरी आहे, तर आपल्याकडे वेळ आहे, तर आपण नवीन देश पाहायला, नवीन कल्चर आणि नवीन गोष्टी अनुभवायला आवडतं. सो तो एक विचार होता म्हणून आम्ही पॉझिटिव्ह होतो खूप ऑस्ट्रेलियाला येण्याबाबत. मग येण्यापूर्वीचा अभ्यास असतोच आपला की मेलबर्नला जायचं आहे तर तिथलं पहिले हवामान शोधा कसं आहे आणि तिकडचे लोक कसे आहेत, कोण कोण अवेलेबल आहे का. सो आम्ही मग आमची डायरी शोधायला चालू केलं की कोणी फ्रेंड्स आहेत, कोणी बॅचमेट्स आहेत का वगैरे. काही लोक मिळाले ज्यांच्याकडनं आम्हाला मेलबर्न विषयी थोडीफार माहिती कळली की कसं असतं किंवा काय असतं असं. काही गुगलवरनं आम्ही सगळं शोधाशोधी करून जमवली आणि मागच्या जून मध्ये आम्ही इथे आलो. सो बेसिकली आम्ही प्रिपेअर्ड होतो की चला वेदर मध्ये ड्रास्टिक डिफरन्स आहे. म्हणजे ऍज यू मस्ट बी अवेअर सिंगापूरमध्ये एकदम हॉट आणि ह्युमिड वातावरण आहे आणि इट्स 12ही महिने 24 तास सेमच टेम्परेचर असतं. म्हणजे इट्स नॉट +-1-2 डिग्रीज एवढंच. आणि मेलबर्नला आम्ही एकदम ऐन थंडी 4 जून आठवतंय मला मागच्या वर्षी आम्ही लँड झालो होतो आणि एअरपोर्टच्या बाहेर आलो आणि इट वॉज अराउंड 1 to 2 डिग्रीज. म्हणजे आम्हाला असं शॉक होता तो पहिला. पण जसं आम्ही इथे राहायला लागलो तसं आता आम्ही युज टू झालोय आणि खूप छान छान गोष्टीही मेलबर्न बाबत समजल्या. येताना जे आम्ही बघून आलो होतो, कसं असतं की लोकांना जेव्हा तुम्ही विचारता की कसं आहे एखादा देश किंवा तुम्हाला काय वाटतं, हे प्रत्येक जण आपापल्या पर्स्पेक्टिव्हनी सांगत असतो. सो त्यांच्या पर्स्पेक्टिव्हची ती इन्फॉर्मेशन आमच्याकडे होती, गुगलची इन्फॉर्मेशन होती आणि जेव्हा आपण स्वतः तिथे राहायला चालू करतो तेव्हा आपल्याला ते खरा अंदाज यायला लागतो की नेमकं कसं चालू आहे किंवा नेमकं कसं आहे.
तर आता तशीच बरीच मग अनुभवाची शिदोरी जमली आहे असं म्हणायला हरकत नाही. एक्सलंट. आता तर हीच शिदोरी आपण थोडीशी ओपन करणार आहेत लोकांसाठी. जरूर जरूर नक्कीच म्हणजे आवडेल मला. हा जो शॉक बसला की तुम्ही सगळा स्टडी केला होता पण बाहेर पडल्या पडल्या थंडी वाजली, याचा अर्थ तुमचा स्टडी पूर्ण नव्हता. तर एअरपोर्ट काय वरनं बाहेर पडल्या पडल्याची शिदोरी आपण आता ओपन करणार आहे ऍक्च्युली. येस, जरूर जरूर जरूर. सो आता अं, हा जसा शॉकिंग एक एन्व्हायरमेंटचा किंवा काय थंडी वाढण्याचा प्रकार होता, तसं लाईफ जेव्हा सुरू झालं मेलबर्नमध्ये, तेव्हा हाऊ थिंग्स वेंट राईट फ्रॉम फाइंडिंग अपार्टमेंट्स किंवा बाईंग समथिंग इन ग्रॉसरी स्टोर्स, प्राइसेस. करेक्ट. सो वन बाय वन जाते. म्हणजे आता येस. आम्ही इथे जेव्हा आलो तेव्हा घर शोधायचं हा एक मोठा उपक्रमच असतो असं म्हणायला हरकत नाही. तर आम्ही काही गोष्टी डोक्यात ठेवल्या होत्या की काय आपला मेन क्रायटेरिया हवा, की म्हणजे आता एवढं मोठं मेलबर्न आहे, ह्यातलं नेमकं कुठचं सबब चूज करायचं किंवा कुठल्या साईडला राहायला जायचं, हे कसं ठरवणार? तर आम्ही एक स्कूल, शाळा आणि माझा नवरा तेव्हा वर्किंग असल्या कारणाने म्हणजे मी जॉबचा रिझाईन करून आले होते. त्यामुळे मी काय इथे जॉब अजून घेतला नव्हता. त्यामुळे त्याचं ऑफिस जवळ असेल, रिचेबल असेल आणि शाळा चांगली असेल, असे आम्ही 2 क्रायटेरिया ठेवले होते. तर आम्ही मेलबर्न मधल्या टॉपच्या स्कूल्स बघितल्या आणि त्या स्कूलच्या साधारण आसपास आणि जी आमच्या ऑफिसच्या जवळ असेल अशी लोकेशन घ्यायची असं ठरवलं होतं. मग त्याच्याप्रमाणे आम्ही घराची शोधाशोध सुरू केली. ह्याच्यामध्ये एक किस्सा मला सांगायला आवडेल, की थंडीमध्ये आम्हाला घर बघायला जाणं हे म्हणजे असं खूप काही आपण मोठं करतोय असं वाटायचं. कारण एकतर आल्याला आमच्याकडे कार वगैरे नव्हती आणि इकडे पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणजे जो काही ऐकला होता तो आम्हाला अनुभवायला अगदी म्हणजे असं आम्ही जेव्हा अनुभवलं तेव्हा सिंगापूरला हून इथे आल्यानंतर पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये जो काही डिफरन्स आहे तो आम्हाला जाणवला. त्यामुळे कार इज अ मस्ट, कार इज इसेन्शियल हे तेव्हा लक्षात आलं. तेव्हा आम्हाला जरा थोडासा त्रास झाला म्हणण्यापेक्षा ते वेगळं अनुभवायला मिळालं, की थंडीमध्ये, पावसामध्ये आम्ही घराची इन्स्पेक्शन्स केली. पण चांगलं घर मिळालं. सो क्रायटेरिया आमचा ठरला असल्या कारणाने ती प्रोसेस सुटसुटीत झाली. सो पटकन आम्हाला सो ते घर मिळालं. लेट मी इंटरप्ट यू हिअर. यू सेड की तुमचा क्रायटेरिया ठरलेला होता एक स्पेसिफिक. पण मग असं नाही वाटलं का की आपण आलोय आता मेलबर्नमध्ये, सो वी शुड स्टे इन सिटी सो दॅट एव्हरीथिंग इज रिचेबल, वी कॅन मूव्ह अराउंड. आणि मग त्या दृष्टीने व्हॉट वुड यू सजेस्ट टू न्यू कमर्स की त्यांनी कुठे राहायला पाहिजे? करेक्ट. हे कसं आहे, की ऍक्च्युली आता माझी 2 मुलं आहेत. तर आम्ही काय विचार केलेला अपार्टमेंटमध्ये राहणं म्हणजे मग त्यांना जरा रेस्ट्रिक्शन्स येतात. कुठे-कुठे खेळायला जागा राहत नाही किंवा घरातल्या घरातच खेळायचं असं होतं. सो आम्हाला जरा मग बॅकयार्ड, फ्रंट यार्ड असं थोडंसं बैठं घर असेल किंवा जरा स्प्रेड अक्रॉस असेल तर बरं, की मुलांना पण जरा खेळायला वगैरे जागा असेल. अशा अर्थाने आम्ही सबब्स बघत होतो, की जरा सिटीपासून रिचेबल असतील, एक 15-20 मिनिटाचा ड्राईव्ह आणि पण भरपूर अंगण किंवा असं मोठं ऐसपैस मिळेल असं बघायचं होतं. पण जे आता नोकरीच्या निमित्तानेच येतात फक्त किंवा कपल्स आहेत, त्यांना अजून मुलांच्या एवढं काही रिस्पॉन्सिबिलिटी नाहीये. त्यांच्यासाठी जरूर सिटीचा एरिया खूपच छान आहे. ते सिटीमध्ये अपार्टमेंट बघू शकतात. तिथे राहणं त्यांना जास्त केव्हाही सोयीचं आहे. सो त्यामुळे आमचा क्रायटेरिया ठरला होता, की अपार्टमेंट नको, आपण घरामध्येच बघू असं. सो आता ज्या वेळेला आपण इंडियातनं इथे आलो किंवा इंडियातनं सिंगापूर, सो बऱ्याचशा सवयी चेंज झाल्या असतीलच. सो सिंगापूर टू मे बी मेलबर्न एवढा मोठा ड्रास्टिक फरक काही जाणवला नसेल. तरी पण सिंगापूरची वर्किंग लाईफस्टाईल आणि मेलबर्नची याच्यामध्ये किती फरक जाणवला? खूप फरक आहे, खूप फरक आहे. कारण असं म्हणेन मी, की इथे आल्यानंतर आम्हाला एक खूप महत्त्वाचा मुद्दा जाणवला तो वर्क लाईफ बॅलन्स. ओके. इथे खूप छान आम्हाला वेळ मुलांसाठी देता येतो किंवा एक स्वतःचा पण एक मी टाईम आहे किंवा आपले छंद असतात, काही हॉबीज आहेत, काही गोष्टी करायच्या आहेत, तर त्या करायलाही वेळ मिळतो. सिंगापूरचं लाईफ खूप फास्ट होतं. म्हणजे तुम्ही सकाळी दिवस तुमचा चालू करता ते अगदी संध्याकाळी 8-9 पर्यंत यू स्ट्रेच युअर ऑफिस वर्क. खूपचा वेळ तुमचा दिवसाचा क्वांटम किंवा ब्रेनचा पण क्वांटम तुमचा ऑफिसच्या कामांमध्ये किंवा तुमच्या प्रोफेशनमध्येच जातो. सो बाकीच्या गोष्टी करायला फारसा वेळ मिळत नाही. तर तो एक खूप छान आम्हाला पॉझिटिव्ह अनुभवायला मिळालं, की वर्क लाईफ बॅलन्स अतिशय उत्तम आहे. आपल्याला घरात छान वेळ देता येतो आणि आपल्या हॉबीज करता येतात. बाकीच्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट निर्माण होतो. नवीन काय-काय बघायला मिळतं आणि मेलबर्न इतकं सुंदर आहे. म्हणजे इट्स वन ऑफ द ब्युटिफुल सिटी आय वुड से. खूप छान बघण्यासारखं आहे. त्यामुळे तिथेही जायला तुम्हाला वेळ थोडासा अवेलेबल आहे. कारण तुमचं हे बॅलन्स झाल्या कारणाने तो वेळ मिळतो आपल्याला. माझा पर्सनली मेलबर्नबद्दल फार म्हणजे चांगला अनुभव आहे. तिथली लोकं खूप वॉर्म आहेत.
अगदी. जस्ट फॉरगेट अबाउट जस्ट इंडियन पार्ट ऑफ इट, पण इव्हन तिथले जे लोकल लोक आहेत ना, नॉन इंडियन्स, तर ते सुद्धा खूप वॉर्म आहेत आणि अगदी, व्हेरी अगदी. काइंड मी ऑफ ह्याविषयी जरूरच काइंड ऑफ सांगेन, कारण आम्ही जेव्हा आलो या तेव्हा आमच्यासाठी सगळं नवीन होतं. फारसे लोकांना आपण ओळखत नाही. पण इथले आजूबाजूचे आम्हाला जे काही नेबर्स आहेत किंवा ज्यांच्या ज्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आम्ही आलो, इतके छान आणि हेल्पफुल आणि फ्रेंडली लोकं भेटले, की एक भाग असतो आपला सोशल ॲस्पेक्ट, तो आम्हाला पटकन ॲडजस्ट होण्यामध्ये त्यांनी मदत केली. त्यामुळे नक्कीच सांगेन, की मेलबर्नचे लोकं खूपच छान आहेत, खूप हेल्पफुल आहेत आणि आनंदी आहेत. त्यामुळे मस्त वाटतं राहायला. हे जरी मी बोललो तरी पण मी राहतो सिडनीला आणि मला सिडनी प्रचंड प्रिय आहे. ऑफ कोर्स. कसं जरूर. आहे, सिडनीतही लोकं चांगलेच असतील आता. सिडनीचं कल्चर वेगळं आहे, मेलबर्नचं कल्चर वेगळं आहे. इथली लाईफस्टाईल वेगळी, मेलबर्नची वेगळी आहे. पण मला जेव्हा मी सिडनीतनं मेलबर्नला गेलो तेव्हा जो एक मोठा फरक जाणवला ते म्हणजे पीपल वर व्हेरी वॉर्म टू इंटरॅक्ट येस. विथ ओव्हरऑल. करेक्ट, करेक्ट. सो कारण अजून एक असतं, की असं एक प्रत्येक शहराची एक स्वतःची पर्सनॅलिटी असते, असं म्हणतात. म्हणजे बरोबर. असं म्हणतात येस. ना, की रात्री झोपल्यानंतर रात्रीचं शहर पाहावं किंवा पहाटेचं शहर पाहावं. सो आपल्याला एक फील येतो त्या शहराचा. तसा मेलबर्नचा एकंदरीतच असा खूप वॉर्म आणि नाईस फील आहे. म्हणजे व्हेन यू लँड इट इज व्हेरी प्लेझंट. खूप छान वाइब्स येतात. एक आपल्याला त्या शहराविषयी पण एक काय म्हणतो आपण, एक प्रत्येक गोष्टीची आपल्याला वाइब्स मिळत असतात. तो तसं खूप छान वाइब्स येतात या शहराकडनं. अतिशय प्लेझंट आहे आणि एकतर मुळात थोडंसं स्वतःच्या पेसनी जाणार आहे. त्यामुळे यू नीड नॉट रन फॉर द होल डे असं. स्वतःच्या पेसनी निवांतपणे जाऊ शकता. थोडा निवांतपणा आहे लाईफमध्ये. सो सिंगापूरमधनं जे लोक इथे येतात त्यांनी पहिल्यांदा कुठं जावं, सिडनीला जावं का मेलबर्नला जावं, तुमचं काय मत आहे यावर? म्हणजे राहायच्या दृष्टीने का बघायच्या दृष्टीने म्हणताय? नाही, ओव्हरऑल लाईफ सेटल करण्याच्या दृष्टीने. ओके. लाईफ सेटल करायच्या दृष्टीने आता हे प्रेफरन्शियल आहे, सब्जेक्टिव्ह आहे खूपसं. पण काही क्रायटेरियानुसार सांगेन, ज्यांना लाईफची पेस आवडते, म्हणजे रफ्तार आवडते, की फास्ट लाईफ हवंय. मला असं वाटतं सिडनीचं लाईफ जरा फास्ट असेल मेलबर्नपेक्षा. तर त्यांनी सिडनी चूज करावं. ज्यांना थोडासा वर्क लाईफ बॅलन्स हवाय, निवांतपणा हवाय, ज्यांना आउटिंग आवडतं, फिरायला जायला आवडतं, ड्रायव्हिंग आवडतं, त्यांनी मेलबर्न चूज करावं. खूप सुंदर अप्रतिम रस्ते आहेत. म्हणजे काय मी सांगू, म्हणजे माझं अजून ड्रायव्हिंग लायसन्स इन प्रोसेस आहे. पण तरीही अप्रतिम रस्ते आहेत. सुंदर अगदी वाईड स्प्रेड रस्त्याच्या दुतर्फा अगदी बघण्यासारखं सुंदर. म्हणजे एक लाँग ड्राईव्हवर जाण्याचा पण काय जो आनंद आहे ना, तो मेलबर्नमध्ये नक्कीच घेता येईल. म्हणजे ते सुद्धा वीकेंडला, कारण वीकडेजला सगळीकडे मोनाश फ्रीवे असेल किंवा कुठेही गेला तरी पण पार्किंगच असतं सगळं हायवेज. हो. दॅट्स ट्रू. जनरली आता हा क्वेश्चन थोडासा स्निकी आहे. कुठली एखादी अशी एम्बॅरसिंग मोमेंट होती का, की से फॉर एक्झाम्पल 9 वाजताची अपॉइंटमेंट आहे आणि तुम्ही आपल्या आरामात 9:30 वाजता पोहोचलात मध्यमात, असं कधी झालंय का? असं एक सांगायला आवडेल मला, की जेव्हा आम्ही घरं पाहत होतो, हाउसिंग इन्स्पेक्शनला जेव्हा जात होतो, तेव्हा अक्षरशः म्हणजे 15 मिनिटाचा स्लॉट देतात ते हाउसिंग इन्स्पेक्शनसाठी. सो 11 टू 11:15 इतकाच. सो आम्हाला असं म्हणजे एवढं माहिती नव्हतं, की अगदी 11ला चालू आणि 11:15ला बंद असं. म्हणजे आता परदेशात राहिल्या कारणाने पंक्च्युअलिटी आहे टाईमची, पण अगदी म्हणजे ह्या टाईमशीच स्टिक राहणार आणि नो फर्दर एक्सटेन्शन असं कल्पना नव्हती. सो आणि आमचे कसे बॅक टू बॅक सगळे हाउसिंग इन्स्पेक्शन अलाइन्ड असायचे. कारण आम्ही त्यावेळेला एका दिवसात 8-8, 9-9 घरं पाहिलेली आहेत. त्यामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचायला तो टाईम लॅग यायचा आम्हाला ट्रॅव्हलिंगचा असल्या कारणाने. तर आम्ही एका ठिकाणी 11-10ला वगैरे पोहोचलो आणि आणि असं एंट्री करतो तेव्हा म्हणाले, "नाही, संपलं इन्स्पेक्शन." म्हटलं, "अरे, आम्ही तर हो. आत्ता जस्ट आलोय. आम्ही आत एंट्री पण नाही केलं." तर म्हणे, "नो, यू आर ऑलरेडी लेट. 11:15 इज क्लोजिंग टाईम." खूप रिक्वेस्ट केली. दे सेड, "नो, नो, नो, वी कांट डू दॅट." मग त्यांनी असं जरा असं खूप लहान मुलं वगैरे बघून म्हणाले, "नाही ठीक आहे, पण मी असं कधी केलेलं नाही आणि असं पुन्हाही कधी करणार नाही." पण तो एक गंमतशीर अनुभव होता. पण लकीली आम्हाला बघायला मिळालं, आम्ही ते घर घेतलं नाही किंवा मिळालं नाही असं म्हणू. पण तो एक अनुभव होता. सो तेव्हा आम्हाला लक्षात आलं, की हे हाउसिंग इन्स्पेक्शन त्या टाईम स्लॉट्समध्येच होतं. सो आधी आणि नंतर दोन्ही वेळेला तुम्हाला अलाउड नाही. सो आता ज्यावेळेला तुम्ही ह्याच्यामध्ये आलात, मेलबर्नमध्ये लँड केलं, तर इनिशियली तुमच्याकडे गाडी नव्हती, राईट, फ्रॉम डे वन. नाही. तर आलात ते तुम्ही राहिलात कुठे? आम्ही Airbnb बुक केलं होतं. सो आम्ही येण्यापूर्वी एक 3-4 वीकसाठी Airbnbचं अपार्टमेंट घेतली होती आणि व्हिच इज व्हेरी क्लोज टू माय हसबँड्स ऑफिस. असं आम्ही बघितलं, की ॲट त्याला ट्रॅव्हलिंगची गरज पडणार नाही. म्हणजे मग तो पटकन घरी येऊन मग आम्ही घर बघायला इन्स्पेक्शनसाठी वगैरे जाऊ शकत असू. त्यामुळे सो आमचा पहिला कारची 4 आठवड्याचा स्टे
हम्म. सो कारची गरज ऍक्च्युअली कधी पडली? जेव्हा हे इन्स्पेक्शन सुरू केलं तेव्हा लक्षात आलं की कार तर हवी आहे. पण आम्हाला कसं करायचं होतं, टू मेनी व्हेरिएबल्स ऍट अ टाइम असं करू शकत नाही आपण. असं मॅथ्स मध्ये पण आहे की नाही, काहीतरी कॉन्स्टंट हवं, मगच तुम्हाला ते व्हेरिएबल सॉल्व्ह करता येतील. सो आम्ही विचार केला की नको, आपण एक एक टिक बाय टिक करत जाऊया. पहिले घर सेटल करू, मग दुसरं पहिलं प्रायोरिटी वरती करायचं की ते गाडी, कारण त्याच्याशिवाय काहीही पर्याय नाहीये. सो द मुमेंट वी फायनलाइज्ड ऑन हाऊस, नेक्स्ट डे आम्ही गाडी बघितली आणि गाडी म्हणजे बुक केली. आणि बिफोर वी केम टू द आवर हाऊस, म्हणजे एअरबीएनबी सोडून आम्ही नवीन घरात शिफ्ट होण्यापूर्वी आमच्याकडे गाडी होती. म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त काही चालूच शकत नाही इकडे, असं एक लक्षात आलं होतं आम्हाला. सो आता कार जेव्हा तुम्ही घेतली त्यावेळेला तुमचं असं काही बजेट होतं का कारचं, की मी 10,000 घालीन, 5,000 घालीन, 50,000 घालीन? हो, बजेट तर होतं आणि त्या बजेटनुसारच आम्ही मग पुढे हालचाल केली. कारण काय झालं, तुम्हाला तर कल्पना आहेच, म्हणजे एक देश सोडून दुसऱ्या देशामध्ये तुम्ही येता जेव्हा, तेव्हा तुमच्या सगळ्याच गोष्टी बदललेल्या असतात, सगळीच इक्वेशन्स बदललेली असतात आणि तुम्ही सगळं तिकडचं वाइंड अप करून तुमचा संसार नव्या देशात नव्याने उभारणार असता. सो तुम्हाला पहिल्या 1-2 वर्षामध्ये टिल द टाइम यू गेट अ ग्रिप ऑफ तुमचं काय, तुमचा इन्कम किती आणि तुमचा खर्च किती. कारण प्रत्येक देशाची करन्सी जशी बदलते तसं एक्सपेंडिचरचं पॅटर्न पण बदलतं. करेक्ट. म्हणजे सिंगापुरात जरी आम्हाला अनुभव असेल की तुमचा महिन्याचा खर्च एवढा होणार आहे, तर मेलबर्नमध्ये तो तितकाच होईल असं नाही. त्यामुळे तुम्हाला राहिल्याशिवाय तुम्हाला अंदाज येणार नाही की तुमचा खर्च किती होणार आहे किंवा तुम्ही किती कमवणार आहात. काय त्याचं एक गणित बसायला एक थोडासा वेळ लागतो. त्यामुळं ते बजेटिंग तर करावंच लागतं असं मी म्हणेन, की ते थोडंसं रिक्वायर्ड आहे, की तुम्हाला पण थोडंसं मग कम्फर्ट मिळतो. कारण चॉईसेस पेक्षा मग तेव्हा बजेट जास्त इम्पॉर्टंट आहे. जेव्हा तुम्ही सेटल होता 1-2 वर्षांनंतर मग तुम्ही तुमच्या चॉईसेसकडे जाऊ शकता. ऑफकोर्स वन्स यू हॅव दॅट स्टेबिलिटी, की हां, आता मला माहिती की मी इतकं स्पेंड करू शकते आणि एवढं माझं आता कपॅसिटी आहे, मग काही हरकत नाही. सो तोच सो आमचा जे पहिला नवीन दिवस लोक होता. असतील तर त्यांनी साधारण विकली बजेट काय ठेवायला पाहिजे साधारण? जसं रेंट असतं एक $500 पर वीक जनरली असतंच कुठेही गेला तरी मेलबर्नमध्ये. हो. अलॉंग विथ दॅट खाणं पिणं ग्रोसरी जर का विचार केला तर इज इट फेअर टू से की $1,000 पर वीक लागू शकतात? हो, तसं म्हणलं तर म्हणजे लहान मुलं वगैरे असतील तर जरूर तेवढा तर खर्च होऊ ओके. शकतो. सो एनीबडी कमिंग कारण फ्रॉम सिंगापूर इफ दे सी दिस इंटरव्ह्यू, तर त्यांनी ऍक्च्युली $500 रेंटचे काढून $500 इतर खर्च हा पकडून $1,000 हां. इंटू 4 आठवडे असं $4,000 हो. दर महिन्याला हां. असतील अशीच प्रोव्हिजन करून यायला पाहिजे. करेक्ट, करेक्ट. म्हणजे थोडा तो विचार ॲट द बॅक ऑफ माइंड तो असलेला पाहिजे. बरा आहे. म्हणजे थोडा कम्फर्ट मिळेल एवढंच, बाकी मी काही हा नाही. प्रश्न का विचारला कारण बऱ्याच वेळेला लोक इथं PR वरती येतात आणि 6-6 महिने त्यांच्याकडे जॉब नसतात. सो इन दॅट केस 6 महिने म्हणजे 6 इंटू लेट्स से $4,000 म्हणजे $25,000 ची तुमची प्रोव्हिजन पाहिजे का? हं. त्या दृष्टीने मी हा करेक्ट. प्रश्न विचारला. हो, हो. तसं असेल तर खरंच खूप चांगलं होईल. म्हणजे हा विचार त्यांनी जरूर करावा आणि ते पाहतील हा इंटरव्ह्यू तर त्यांना लक्षात येईल, की हा खरंच म्हणजे एक्सपिरियन्स मधनं आलेला आहे आणि हे जरूर त्यांनी हा विचार करावा असं मी म्हणेन. आता कोविड-19 ची सिच्युएशन आपल्याकडे झाली आहे. आता मेलबर्नमध्ये तर लॉकडाऊनच आहे पूर्ण. पण याच्यामध्ये हो. बऱ्याच लोकांचे जॉब गेले किंवा स्ट्रगल करतायत. 20% डाऊन आहे. तसा तुम्हाला काही त्याचा इम्पॅक्ट जाणवला का? फारसा नाही, गॉड्स ग्रेस असं म्हणेन. पण बाकी गोष्टींमध्ये तर ते रिस्ट्रिक्शन्स हे आहेतच. म्हणजे ॲज अ जॉब पर्स्पेक्टिव्ह किंवा प्रोफेशन पर्स्पेक्टिव्ह फारसा इम्पॅक्ट नाही जाणवला. जे कंपनीचे रूल्स आहेत किंवा कसं असतं की सुट्टी घ्या किंवा तुम्ही एवढंच वर्किंग करा. असं जे प्रत्येक कंपन्यांनी स्वतःचे काही-काही रूल्स ठरवले आहेत, तर ते करावेच लागतात. त्याला काही चॉईस नाहीये. बट अपार्ट फ्रॉम दॅट बाकी तर जे रिस्ट्रिक्शन सगळ्यांना आहेत म्हणजे वर्ल्ड वाईड लागू झाले ते तर आपल्याला लागू झाले. त्याच्याने जे काही मानसिक किंवा शारीरिक जे काही होतं ते तर आहेच. म्हणजे त्याला काही चॉईस नाहीये. पण रादर आय वुड से की ह्या कोव्हिडमुळे एक जो ऑनलाईन लर्निंगचा एक खूप छान पर्स्पेक्टिव्ह मिळाला सगळ्यांना. ह्याच्याने खूप फायदा झाला अशा अर्थाने की आपल्याला एक नवीन म्हणजे एक मी एक माझं प्रोफेशन आहे टीचर म्हणून मी हे सांगायला मला आवडेल की आतापर्यंत मी एक पॅरेंट पण आहे आणि एक टीचर पण आहे. पण मी प्रेफरेबली मी काय विचार करेन, की हां, चला फेस टू फेस कोणी शिकवणार असेल तर ते जास्ती बरं. कारण का मुलाला पूर्ण अटेन्शन मिळतं आणि मुलगा किंवा मुलगी कोण असेल ते हां, टीचर समोर आहे म्हणलं की पूर्ण फोकस देऊन शिकणार. असा एक करेक्ट. साधारण अशी एक मानसिकता असते. पण ह्या कोव्हिडच्या ह्याच्यामुळे खूप
सगळ्या गोष्टी बदलून गेल्या, की ज्याच्यामध्ये एक ऑनलाईन लर्निंग हा एक प्रकार आला, की सगळेच जण आता ऑनलाईन शिकतायत आणि हे खूप छान वर्कआउट होतंय. म्हणजे आपण असंच कधी एवढ्या चांगल्या प्रकारे एक्सेप्ट केलं नसतं, असं मला वाटतं. पण ह्या That's correct. प्रकारामुळे हे कंपल्सिव्ह झाल्या कारणाने हे खूप छान प्रकारे एक्सेप्ट केलंय. आता मलाही हे खूप चांगलं वाटतं. म्हणजे मी एक टीचर म्हणून पण आणि आता माझी मुलगी पण ऑनलाईन शिकते. तर तिच्या दृष्टीने सुद्धा मला हे खूप चांगलं वाटतं, की चला म्हणजे घर बसल्या पण सगळे क्लासेस होऊन जातात. शिकते पण छान आहे, ट्रॅव्हलिंग टाइम नाहीये, सोडायला जा, आणायला जा हेही नाहीये आणि चांगलं चालू आहे. म्हणजे तो एक चांगला ऍडव्हान्टेज ऑनलाईन लर्निंगचा ह्या कोविडमुळं झाला. सो हे मी सांगेन, की हा पॉझिटिव्ह पॉइंट आला ह्या कोविडमुळे, की डेफिनेटली. एवढ्या सगळ्या निगेटिव्ह गोष्टींमध्ये ही चांगली गोष्ट सगळ्यांनाच कम्फर्टेबल झालेली आहे. करेक्ट. आता असा एक प्रश्न आहे, की तुम्ही ज्यावेळेला सिंगापूरवरनं मेलबर्नला शिफ्ट झालात, तर ही गोष्ट आपल्याला आधी माहिती असतं तर बरं झालं असतं. अशी कुठली एखादी गोष्ट आहे का? अं, असं तर फार मला नाही वाटत असं काही आहे. पण एकच तेवढं असं मला जाणवलं, म्हणजे आता फार जाणवत नाही. ते म्हणजे मेलबर्नचं म्हटलं ना तसं, की मेलबर्नची स्वतःची पर्सनॅलिटी आहे, तर म्हणजे सकाळी वेगळं वेदर असतं, दुपारी वेगळं वेदर असतं, संध्याकाळी वेगळं वेदर असतं. म्हणजे एका दिवसात तुम्हाला बरेचसे ऋतू बघायला मिळतात. सो हे एक आमच्यासाठी असं काही कुठे लिहिलेलं मिळत नाही किंवा असे काही एवढे एक्सपिरियन्सेस शेअर केले जात नाही. सो हे आम्हाला राहायला लागल्यावरती लक्षात आलं, की म्हणजे वेदर फोरकास्ट बघितल्याशिवाय कुठलाही दिवसाचा कार्यक्रम प्लॅन करायचा नाही. म्हणजे जे आम्हाला थोडक्यात असं अजिबात म्हणता सवय येईल का, नव्हती. की एअरपोर्टवरनं सिंगापूरवरनं निघताना रेनकोट, जाड जॅकेट, छत्री असं घेऊनच बाहेर पडायचं? करेक्ट. तुमच्या हँडी बॅगेजमध्येच तुम्ही म्हणजे आत पोटात पण टाकू नका विमानाच्या, हँडी बॅगेजमध्येच या सगळ्या गोष्टी ठेवा, की करेक्ट. ते अगदी गरजेचं आहे. कुठल्याही क्षणी कशाची गरज पडू शकते. हे एक आहे, की जे राहायला लागल्यावर ते आम्हाला समजलं. पण त्यात पण एक वेगळी गंमत आहे असं मला वाटतं. कारण आम्हाला तोच-तोचपणा म्हणजे सिंगापूरमध्ये राहतो तेव्हा एकच एक वेदर असतं. तुम्हाला नाविन्य काही बघायला मिळत नाही. तर मुलं खूप खुश असतात. कधी गारांचा पाऊस पडतो, कधी एकदम सनी वातावरण असतं, कधी एकदम भरपूर थंडी पडते. सो सगळे वेदर पॅटर्न मुलांना अनुभवायला मिळतात. सो बरोबर. तोही एक चांगला अनुभव आहे, की व्हेन वी आर ओपन टू सी द चेंज, तो छान ब्युटिफुल वाटायला लागतो आपल्याला. सो आता द वे यू आर टॉकिंग बेसिकली जे पॅशन दिसतं बोलण्यातनं त्याच्यावरनं असं वाटतं की यू आर नेव्हर गोइंग बॅक टू सिंगापूर. यू नेव्हर नो. हे काय आपल्या हातात नाहीये. डेस्टिनी. सो डेस्टिनी. असं काय नाही. फक्त स्वभाव पॉझिटिव्ह असल्या कारणाने येणाऱ्या गोष्टी पॉझिटिव्हली घ्यायच्या आणि त्या पॉझिटिव्ह प्रकारे पुढे न्यायच्या हे एक माहिती आहे. त्यामुळे टचवूड ते चांगलं चाललंय. कारण ॲज यू सेड मॅथमॅटिक्स मला एकतरी कॉन्स्टंट लागतो. सो तुमचा बेस कुठेतरी कॉन्स्टंट पाहिजेच ना शेवटी एंड ऑफ द डे. हो, हो. सो सध्या भारतीय हा कॉन्स्टंट आहे. बरं, ठीक आहे. गुड. अरुंधती, थँक यू फॉर युअर टाईम टुडे. ॲक्च्युली आपण बरेचसे पॉईंट्स कव्हर केलेले आहेत त्याच्यामध्ये. बऱ्याच लोकांना याचा फायदा होईल अशी अपेक्षा आहे. जसे तुम्हाला काही अनुभव आलेले आहेत तसेच काही इतर लोकांनाही काही वेगळे अनुभव आलेले असतीलच. लोक कॉन्टॅक्ट करतायत मला की त्यांना पण काहीतरी बोलायचं आहे या विषयावरती. अरुंधती, एक मला सांग की आता बिफोर वी क्लोज दिस कॉल, डू यू वॉन्ट टू ॲड एनिथिंग दॅट माइट बी हेल्पफुल टू पीपल हू आर कमिंग फ्रॉम सिंगापूर किंवा अजून कोणाला काही हेल्प करण्याच्या दृष्टीने काही अजून तू इन्फॉर्मेशन देऊ शकतेस की वी शुड क्लोज द कॉल नाव? मला असं वाटतं, की आपल्या बोलण्यामधनं बरचसं काही जेवढं काही मला अनुभवायला मिळालं, तेवढं मी शेअर केलंय आणि अजून काही असेल तर मला वाटतं मलाच आता अजून त्याचा अनुभव घ्यावा लागेल. मग आय वुड बी इन अ बेटर पोझिशन टू एक्सप्लेन मोर. बट दॅट्स ऑल फॉर नाऊ. Great. Thank you so much for your time. It was pleasure to talk to you and इट we'll वॉज talk soon again. येस. थँक यू सो Yes. मच. Thank you. Bye. बाय.